नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना यामध्ये महाराष्ट्र शासनाने 22 जुलैपासून कर्जमाफीच्या याद्या या ठिकाणी पोर्टलवर टाकणे या ठिकाणी सुरू केलेले आहे. प्रकाशित करणे या ठिकाणी सुरू केलेले आहे. अनेक याद्या या ठिकाणी पोर्टलवर या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहे आणि याची केवायसी सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, केवायसी करत असताना अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी केवायसी करत असताना अडचणी येत आहे. त्याकरता शेतकरी मित्रांनो, केवायसी करत असताना थंब द्यायच्या अगोदर या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी तपासायच्या आहे. पहिली गोष्ट अशी शेतकरी मित्रांनो, की ज्या बँकेचं कर्ज तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे त्या बँकेमध्ये जाऊन आज रोजी आपलं कर्ज किती बाकी आहे तो आकडा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि केवायसी करत असताना तोच आकडा या ठिकाणी दाखवते का हे आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. कारण यामध्ये काही फरक या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. जसं की आपल्या बँकेमध्ये समजा 2 लाख रुपये कर्ज या ठिकाणी बाकी आहे आणि केवायसी करत असताना या ठिकाणी 1.5 लाख, 1,20,000 असं कर्ज या ठिकाणी दाखवत आहे. जर तुम्ही या ठिकाणी केवायसी केली तर जे फरक या ठिकाणी आहे तो फरक तुम्हाला कदाचित या ठिकाणी भरावा लागेल. त्याकरता ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी अगोदर क्लिअर करून घ्यायची आहे. जे कर्ज आपल्या बँकेमध्ये बाकी आहे तेच कर्जाचा आकडा या ठिकाणी केवायसी करत असताना दाखवण्यात येतो का नाही हे या ठिकाणी चेक करायचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, बरेच जण या ठिकाणी केवायसी करत असताना अनेक जणांच्या तक्रारी या ठिकाणी येत आहे, की आमच्या बँकेमध्ये इतके इतके रुपये कर्ज या ठिकाणी बाकी आहे आणि केवायसी करत असताना या ठिकाणी कमी आकडा या ठिकाणी दाखवत आहे. त्यामुळे आम्ही नेमकी या ठिकाणी केवायसी करावी किंवा नाही, जर आपण या ठिकाणी केवायसी केली तर काय होईल, या सर्व तक्रारी या ठिकाणी शेतकऱ्याकडून या ठिकाणी येत आहे. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, जर ज्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यातील कर्ज बाकी रक्कम आणि केवायसी करत असतानाची रक्कम या ठिकाणी कमी दाखवत असेल, फरक या ठिकाणी दाखवत असेल, तर अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी केवायसी करायची नाही. त्याकरता अशा शेतकऱ्यांनी तक्रार या ठिकाणी करायची आहे. तक्रारीच्या माध्यमातून तुमची तक्रार या ठिकाणी शासनापर्यंत या ठिकाणी गेली पाहिजे. कारण शेतकरी मित्रांनो, बँकेतील कर्जबाकीचा आकडा आणि केवायसी करत असतानाचा जो आकडा हा फरक या ठिकाणी दाखवत आहे. असे जवळपास 25% शेतकरी आतापर्यंत या ठिकाणी आढळलेले आहेत. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी केवायसी करण्याची घाई या ठिकाणी करू नका. याच्यावरती महाराष्ट्र शासन काय तोडगा काढते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याकरता सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी तक्रार या ठिकाणी नोंदवा. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती केवायसी संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.